हॅलो स्टुडंट, तुमच्या सर्वांचं डबल ओ अकॅडमी पुणे इथे स्वागत आहे। नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, तर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। या नवीन वर्षात सर्वांनी आणखीन जोमाने आणि उत्साहाने अभ्यास करायचा आहे आणि यावर्षी सिलेक्शन म्हणजे यश हे तुमचं नक्कीच आहे। मग आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य सेवक या पोस्टबद्दलची माहिती घेणार आहोत। तुमची आरोग्य सेवक या पोस्टवर जर सिलेक्शन झाले तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारची कामे करावी लागणार आहेत, तुम्हाला पगार किती मिळणार आहे आणि तुमचं कार्यक्षेत्र हे काय आहे याच्याबद्दल सर्व डिटेल माहिती आपण आज घेणार आहोत। तर त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ एंडपर्यंत पाहायचा आहे। जिल्हा परिषद अंतर्गत जे आरोग्य सेवक हे पद आले आहे, तर याच्यावर सिलेक्शन झाल्यानंतर तुमची पोस्टिंग ही कुठल्या एरियामध्ये होते ते आपण आज पाहणार आहोत। तर तुमची पोस्टिंग ही PHC म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र याच्या अंतर्गत होत असते। प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जी उपकेंद्र आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पोस्टिंग होत असते आणि या उपकेंद्रामध्ये जवळजवळ 5 ते 10 गावं समाविष्ट केलेली असतात। मग या गावामध्ये तुम्हाला जाऊन व्हिजिट करायची असते आणि तिथल्या ज्या आरोग्यविषयक जी सर्व्हिस आहे ती प्रोव्हाइड करायची असते। मग आता तुमची इथं कोणती कोणती सर्व्हिस प्रोव्हाइड करायची म्हणजे तुम्हाला नेमकं कोणते कामं करायचे ते आपण पाहणार आहोत। तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे काय, तर लसीकरण करणे हे करायचं आहे। तुम्हाला जे तुमच्या उपकेंद्रामधले जे आरोग्य सेविका किंवा डॉक्टर वगैरे आहेत त्यांच्यासोबत जाऊन गावाला व्हिजिट द्यायची असते। मग गावामधले जी अंगणवाडी आहे तिथं जी गरोदर माता असतील, जे नवजात शिशु असतील आणि लहान मुली असतील त्यांना लसीकरणाबद्दल माहिती सांगायची आहे आणि तसेच जे 4 महिन्याच्या आतमधले जे बालक असतात त्यांचे जे डोस असतात स्टार्टिंगचे ते डोस द्यायचे आहेत, त्यांना लस द्यायची आहे। अशा प्रकारे जे महत्त्वाचं लसीकरण आहे ते तुम्हाला पार पाडायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला प्रथम उपचार हा पण करायचा आहे। म्हणजे तुम्ही 2 महिन्यातून तुम्हाला गावामध्ये जाऊन व्हिजिट द्यायची आहे। मग गावामध्ये तुम्हाला कशाचे साथीचे आजार किंवा ताप, सर्दी, खोकला किंवा जर छोटे छोटे जखमा झालेले असतील तर या सर्वांसाठी जो प्रथम उपचार आहे तो तुम्हाला द्यायचा आहे। म्हणजे त्याच्यासाठी जे लागणारे गोळ्या औषधे आहेत ते तुम्हाला तेथील लोकांना द्यावे लागणार आहेत। मग नंतर आपण पुढचा पॉईंट पाहूयात की सर्वे व जनजागृती। सर्वेमध्ये तुम्हाला तुमच्या जे गाव आहे त्या गावामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे पेशंट्स आहेत ते तुम्हाला पाहायचं आहे। जर मोतीबिंदूसाठी कोणी मोफत ऑपरेशनसाठी कोणते कोणते रोगी आहेत त्याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे। त्याचप्रमाणे कुष्ठरोग, क्षयरोग याच्यासाठी जे नवीन रोगी असतील त्यांची लिस्ट काढायची आहे। लोकांना जास्तीत जास्त जे उपचार करायचा आहे त्याच्यासाठी प्रवृत्त करायचं आहे, त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे जेणेकरून ते उपचार करत असतील असं। आणि त्याचबरोबर तुम्हाला जे गरोदर माता असतील तर त्यांना मार्गदर्शन करायचं आहे की बालसंगोपन वगैरे सारखे प्रोग्राम तुम्हाला मार्गदर्शन करावे लागत असणार आहेत। त्याचबरोबर जे किशोरवयीन मुली असतील त्यांना पण मार्गदर्शन करावे लागणार आहे। जे नवविवाहित जोडपे असतील त्यांना कुटुंब नियोजन यासारख्या गोष्टींचे मार्गदर्शन तुम्हाला द्यावं लागणार आहे। नेक्स्ट आपण पाहूयात की ब्लड सॅम्पल। तुम्हीच गावामध्ये जे व्हिजिट करणार आहात तर तुम्हाला जे संशयित असे रोगी वगैरे भेटले कुष्ठरोगाचे किंवा हिवतापाचे तर अशा रोग्यांचे तुम्हाला ब्लड सॅम्पल घ्यायचे आहेत आणि ते ब्लड सॅम्पल हे पुढे तुम्हाला तपासणीसाठी पाठवायचे आहेत। त्याचबरोबर ज्या तुम्हाला शासनाच्या नवनवीन ज्या योजना आलेल्या असतील ज्या की हेल्थच्या रिलेटेड आहेत, आरोग्याच्या विषयीच्या ज्या विविध योजना असतील त्या सर्व गावकऱ्यांना तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगायच्या आहेत। मग अशा प्रकारची ही सर्व कामे तुम्हाला करायची आहेत। आता आपण कामे पाहिलेली आहेत, पण आता आपलं महत्त्वाचं की तुम्हाला पहिला पगार हा किती भेटणार आहे ते पाहूयात। आरोग्य सेवक या पोस्टवर सिलेक्शन झाल्यानंतर आपण पाहिलंय की तुम्हाला पगार ही तुमच्या एरिया कोणता आहे की रूरल आहे, अर्बन आहे की मेट्रो आहे त्याच्यानुसार तुम्हाला पेमेंट हे भेटणार आहे। तर तुमचं बेसिक पे हे सर्वांसाठी सेम आहे, जे किती आहे 25,500 रुपये इतके आहे। फक्त तुमचा फरक हा तुमच्या HRA मध्ये येतो
की जो रुरलमध्ये 2040 आहे आणि अर्बनमध्ये 4080 आहे, तर मेट्रोमध्ये 6120 आहे. सर्वांचा जो DA आहे ते 5355 इतका आहे आणि TA 1800 रुपये इतका आहे. मग जी ग्रॉस सॅलरी तुम्ही एका रुरल एरियामध्ये असाल तर तुम्हाला ग्रॉस सॅलरी ही किती भेटणार आहे, तर जी 34,625 एवढी भेटणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला 10% PF हा तुमच्या बेसिक सॅलरीमधून कटणार आहे. म्हणजे किती 2550 एवढा तुमचा PF कट होणार आहे. आणि तुम्हाला इन हँड सॅलरी रुरल एरियामध्ये किती भेटणार आहे, 32,145 एवढी तुम्हाला इन हँड सॅलरी भेटणार आहे. त्याच्यानंतर अर्बन एरियामध्ये तुम्हाला ती सॅलरी 34,185 एवढी भेटणार आहे. आणि मेट्रो एरियामध्ये असलास तुम्ही तर तुम्हाला सॅलरी जी इन हँड सॅलरी आहे ती 38,025 एवढी भेटणार आहे. तर आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण आरोग्यसेवक या पोस्टवर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं पोस्टिंग ही कुठल्या एरियामध्ये होईल, तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारची कामे करावी लागतील आणि त्याचबरोबर तुम्हाला पगार कसा भेटेल या सर्वबद्दल आपण डिटेल माहिती घेतलेली आहे. तर ह्या पोस्टसाठी म्हणजे तुम्ही पाहू शकता की याचं पेमेंट वगैरे पण व्यवस्थित आहे. मग याच्यामध्ये आपल्याला सिलेक्शन हे नक्की घ्यायचं आहे. मग ह्या सिलेक्शनसाठी आपल्याला एक व्यवस्थित स्ट्रॅटर्जी आणि प्लॅनिंगची गरज आहे. मग याच्यासाठी आपल्याकडे एक ऑनलाईन बॅच अवेलेबल आहे जी 1 जानेवारीपासून सुरू झालेली आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला जे 60 मार्क आहेत त्याच्यासाठीचे तुम्हाला टोटल 100 मार्काची एक्झाम आहे. तर 60 मार्क हे तुमचे ऑल सब्जेक्टसाठी आहेत आणि जे 40 क्वेश्चन हे तुमच्या सर्व सब्जेक्टसाठी म्हणजे की इंग्रजी, मराठी आणि GK, GS आणि बुद्धिमत्ता आणि मॅथ ह्याच्यासाठी आहेत. तर जे 40 क्वेश्चन आहेत ते तांत्रिक घटक याच्यासाठी आहेत. तर हे पूर्ण बॅचमध्ये तुमचे सर्व सब्जेक्ट हे कव्हर केले जाणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला ज्या जुनं प्रश्नपत्रिका आहे त्यांचे ॲनालिसिसही तुम्हाला करून भेटले जाईल. अशा प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस आणि चांगली कन्सिस्टन्सी करायची जेणेकरून ही पोस्ट ही आपली असणार आहे. मग याच्यासाठी सर्वांनी लवकरात लवकर ही बॅच जॉईन करायची आहे. आणि तुम्हाला फी पाहू शकता की फक्त 700 रुपये या बॅचची फी आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही फक्त तांत्रिक या विषयासाठी पण बॅच घेऊ शकता आणि त्याची फी पण फक्त 500 रुपये एवढी आहे. तर सर्वांनी लवकरात लवकर ही बॅच जॉईन करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे याच्यामध्ये 1000 MCQची टेस्ट सिरीजही अवेलेबल आहे. तर तुम्ही फक्त टेस्ट सिरीज पण घेऊ शकता आणि ती फक्त तुम्हाला 300 रुपयामध्ये आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 10 टेस्ट सिरीज भेटणार आहेत. ओके, तर ज्यांना याच्या बॅचबद्दल आणखीन माहिती करायची आणि बॅच जॉईन करायची असेल त्यांनी या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर आपल्या जे अकॅडमी आहे याचं ऑनलाईन जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि सर्वांनी लवकरात लवकर बॅच ही जॉईन करायची आहे.